आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या घरात अधिक मासानिमित्त काय केलं ते दाखवणार आहे. हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळे? आशा करते सगळे ठीक असाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन चॅनल जय श्री डेली लाईफमध्ये. इथे मी तुम्हाला माझी डेली लाईफ, माझा रुटीन, कुकिंग व्हिडिओ, माझे अनुभव आणि रिअल स्टोरी शेअर करणार आहे. यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वात आधी मी तुम्हाला अधिक महिन्याबद्दल थोडी माहिती म्हणजे सांगते, जेवढी मला माहीत आहे तेवढी. हा महिना साधारण 3 वर्षानंतर एकदा येतो. या महिन्यात लोक देवाची पूजा करतात, दानधर्म करतात आणि खास म्हणजे काही परंपरा पाळतात त्या. तर आमच्या इथे ना अधिक मास धोंडे बनवण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी अनारसेसुद्धा बनवतात आणि एक पद्धत ही सुद्धा आहे की जावयाला आणि मुलीला दान देण्याची पद्धतसुद्धा आहे, पण आपापल्या सुविधेनुसार. आणि ही पद्धत पूर्वीपासूनच म्हणून जावयाला 33 धोंडे दान करण्याची सुद्धा पद्धत आहे आणि देवालासुद्धा म्हणजे धोंड्याचा नैवेद्य दाखवला जातो. तर ना मी आज ना सकाळपासून म्हणजे घरातली सगळी कामं वगैरे केली, सगळं नाश्ता वगैरे सगळं करून घेतलं. नंतर लादी वगैरे पुसून आंघोळ वगैरे केली आणि देवपूजा पण करून घेतली. त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले. तर त्यासाठी मी सर्वात आधी नाही का पुरण शिजण्यासाठी आधीच कुकर लावून घेतला आणि पुरण शिजेपर्यंत मी सर्वात आधी आंब्याचा रस केला. आता उन्हाळा असल्यामुळे गोड आंबे मिळतात, त्यामुळे छान रस तयार होतो. आणि यानंतरच आता लवकरच अधिक महिनासुद्धा संपणार आहे आणि पावसाळा लागल्यानंतर म्हणजे आंब्या खाण्यात काही म्हणजे असं योग्य नसते, म्हणजे आंब्याचा सीझन थोडा कमीच होऊन जातो. तर म्हणून आता जेवढं होईल शक्य तोवर आंब्याचा रस आम्ही म्हणजे खाऊन घेणार आहे. तर त्यानंतर मी म्हणजे ढोंडफळं बनवण्यासाठी पण सुरुवात केली होती आणि त्याच्यासाठी की नाही मी आता नवीन म्हणजे आणि झटपट अशी बनवून दाखवणार आहे तुम्हाला मी कशी बनवले, म्हणजे लवकर आणि माझं सोपं काम झालं पाहिजे म्हणून. त्यासाठी ना मी म्हणजे छोटे छोटे मी ह्या पद्धतीने ढोंडफळं म्हणजे तयार केले होते. तर मी सांगते कसे केले. तर ना 2 पोळ्या लाटून एका पोळीवर पुरणाचे छोटे छोटे बॉल असे ठेवून त्यावर दुसरी पोळी ठेवायची आणि एका वाटीच्या सहाय्याने ते गोल गोल पटकन आणि झटपट तयार करून लगेच तळून घ्यायचे. तर मी तुम्हाला बघा मी असे पूर्णाचे जेवढे मला 33 करायचे होते तर ते पूर्ण असे गोळे मी आधी सगळे तयार करून ठेवले, म्हणजे जेणेकरून माझे असं पटकन झालं पाहिजे आणि मला वेळ नाही लागला पाहिजे. कारण की एक एक करा आणि नंतर खूप वेळ होऊन जातो त्या गोष्टीला. म्हणजे एक पुरणाचा म्हणजे धोंडा तो आपण मोदकासारखा भरतो, त्याला वेळ लागतो. तर मी हे आता नवीन एक ट्रिक म्हणजे केली आहे ना तुमच्यासोबत अशी शेअर करणार आहे. तर सगळे पुरणाचे म्हणजे असे गोळे म्हणजे गोल गोल बॉल्स तयार करून घेतले आणि ते म्हणजे एका ताटामध्ये तयार मोजून ठेवून दिले, म्हणजे कमी झाले नाही पाहिजे म्हणून मी ते व्यवस्थित सगळे मोजून घेतले. तर ना असे मी सगळं तयार झाल्यानंतर मग मी माझा सगळा स्वयंपाक करून घेतला. सोबतच मी त्याच्यासाठी कांद्याची चटणी वगैरे लागते ते पण तयार करून बाकी सगळं कामं करून घेतले. आणि बघा तुम्हाला आता मी दाखवतेच आहे. तर ह्या पद्धती
ह्या पद्धतीनं मी सगळे धोंडफळं असे तयार करून घेतले आणि लवकर पण होतात आणि खूप सोपी ट्रिक आहे ही. एक एक करण्यापेक्षा असं केलं की आपले पटकन होऊन जातात. आता तुम्हाला माहितीच आहे गरमीचे दिवस खूप आहे, स्वयंपाक करताना गरमी वगैरे भरपूर होते, म्हणून ह्या पद्धतीने तुम्ही करा. आणि तुम्हाला आवडला असेल माझी ही पद्धत तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. तर मी असे लवकर सगळे करून घेतले आणि सोबतच पुरणाच्या पोळ्या, साध्या पोळ्या, भाजी वगैरे ते आधीच करून ठेवली होती. आणि हे झाल्यानंतर मी देवाला छान असा नैवेद्य करून घेतला, आरती वगैरे करून घेतली आणि 33 वाताची एक जे फुलवात असते ती पण करून घेतली छान पद्धतीने. माझं जे देवासाठी नैवेद्य वगैरे तयार करणं ते सगळे कामं वगैरे करून घेतलं आणि सर्वांसाठी आम्ही छान मस्त असे ताटं वाढून घेतले आणि आम्ही छान पद्धतीनं मस्त असं शांततेत सर्वांनी जेवण केलं. खरं सांगते ना, आंब्याच्या रसासोबत पुरणाची पोळी कॉम्बिनेशन इतका छान वाटतो ना, तर मला तर नेहमी असं खूप आवडते. तुम्हाला पण आवडते का हे नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, तर ही पद्धत पण नक्की सांगा. तर माझा चॅनल आहे हा, तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.